हॅलो गाईस, मी श्रद्धा. तर आज मी कमवल्यात 50,000 रुपये फक्त 7,000च्या कॅपिटल मध्ये. कसे तर मी एक शेअर मार्केटमध्ये एक एक्सपेन्सिव्ह कोर्स परचेस केला होता आणि खूप सारी स्टडीज पण केली होती. त्याच्यानंतर मी हळूहळू प्रॉफिट कमवायला सुरुवात केली आणि मी हे पण सांगते की ह्याच्या आधी मी 8,000 लॉस पण केला होता, पण त्याच्यापेक्षा 20 टाइम जास्त मी प्रॉफिट कमवलंय. तर सांगायचा मुद्दा हा की जो मी एक्सपेन्सिव्ह शेअर मार्केटचा कोर्स परचेस केला होता, मला असं वाटतं की त्याचं नॉलेज सर्वांना मिळालं पाहिजे आणि त्यामुळे मी घेऊन येत आहे पूर्ण कोर्सचं कंटेंट एकदम फ्री मध्ये. तर आपण 21 डेजचा प्रॉपर कोर्स करणार आहोत. त्याचे व्हिडिओज तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती किंवा फेसबुक वरती मिळतील आणि ते पण एकदम आणि त्याच्यामध्ये आपण हे टॉपिक कव्हर करणार आहोत. फर्स्ट, डीमॅट अकाउंट कसं चालू करायचं, डीमॅट अकाउंट आणि याचं ब्रोकरेज काय असलं पाहिजे, ग्रो प्लॅटफॉर्मचं पूर्ण टूर, अपस्टॉकचं पूर्ण टूर, धन प्लॅटफॉर्मचं पूर्ण टूर, कोटक नियोगचं पूर्ण टूर, शेअर मार्केटमध्ये पहिलं पाऊल कसं टाकायचं, इंडेक्स फंड मध्ये ETF कसं करायचं, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग मध्ये काय फरक असतो, शेअरचं टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं, शेअर मध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं, स्विंग ट्रेडिंग काय असते, इंट्राडे ट्रेडिंग काय असते, ऑप्शन ट्रेडिंग काय असते, ऑप्शन्स मध्ये कॉल आणि पुट कसं बाय करतात, ऑप्शन बाईंग कसं करतात, ऑप्शन चेनचं फुल अनालिसिस, कॅन्डल स्टिकचं पूर्ण नॉलेज, प्राइस चार्ट कसं लावायचं, प्राइस ऍक्शन्स कसं ओळखायचं, इंडिकेटर कोणते असतात, त्याचे फायदे काय आहेत आणि ते कसे लावायचे, प्रत्येक कॅन्डल स्टिक कशी ओळखायची, प्रत्येक स्ट्रॅटेजीज, प्राइस ऍक्शन आणि त्याच्या प्रत्येक स्ट्रॅटेजीज, स्टॉप लॉस कसा लावायचा, ट्रेड करताना तुमची मेंटल स्टेट काय असली पाहिजे, पेपर ट्रेडिंग कसं करायचं. शेवटी आपण 5,000चं कॅपिटल घेऊन मध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात करणार आहोत. मार्केटमध्ये एक फेमस कोट आहे की मार्केट को लॉस देगा नहीं तो मार्केट प्रॉफिट कैसे देगा. पण आपण एवढा अभ्यास केल्यानंतर जास्त मोठा लॉस देणारच नाही आहोत. फक्त 5,000 कॅपिटल मध्ये आपला लॉस असणार आहे फक्त जास्तीत जास्त 500 ते 800 रुपये आणि आपलं प्रॉफिट असणार आहे मॅक्झिमम. तर तुम्ही पण तयार आहात का माझ्या बरोबर शेअर मार्केटमध्ये पाऊल टाकायला.